ही लढत आपण पाहतोय. फलंदाज महेंद्र पानेरा. व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केले गेले. अतुल नडगे बॉलिंग मार्क वरती. पहिलाच चेंडू अवांतर हाताळला जातोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ऑफसाईडच्या दिशेने चेंडूला खेळला जात आहे. शतरक्षक त्या ठिकाणी धावतात. चेंडूच्या मागे चेंडू झालाय फरार. मात्र त्याला अडवलं जाऊ शकेल का? तर नाही. या ठिकाणी 4 धावा मिळतील. बघा कशा पद्धतीने चेंडू खेळला. अतिशय चांगली क्रिकेट या ठिकाणी खेळली जाते. सिंगल डबल वरती विश्वास ठेवला जातोय आणि आपल्याला बघायला मिळतंय काय घडलंय. दरम्यान हा चेंडू शरीरापासून लांब टाकल्या पद्धतीने महेश पानेरा यांनी गॅप मध्ये टाकलाय आणि आमच्या उजव्या साईडला असलेल्या मंडपाच्या दिशेने चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा. दरम्यान हा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेनं पॉइंट क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे त्या ठिकाणी नयन गरासिया. ऋतिक घोषे वेलकम. आजच्या दिवसामध्ये मला वाटतं एकदम एअर कंडिशन कपड्याच्या स्टाईलमध्ये ते आलेले आहेत. रोशन यांचा आपण जर खेळ पाहिला तर आजच्या विकास काळामध्ये नक्कीच एक चांगलं क्रिकेट रोशन हा खेळताना दिसतोय. दरम्यान धावसंख्या आहे ती 7. ऋतिक आणि रोशन. ऋतिक रोशन भिवा घोषे यांचे 2 सुपुत्र. नावं सुद्धा चांगली ठेवलेत. ऋतिक रोशनचे खास करून फॅन वाटतात भिवा घोषे. त्यामुळे त्यांची दोन्ही सुपुत्रांची नावं जशी ठेवली गेलेत. मात्र रोशन आपलं नाव रोशन करताना. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी महेश पानेराच्या माध्यमातून खेळलाय. पुन्हा एकदा अजून एक चांगला चौकार. स्क्वेअर ऑफ द विकेट. अजून 4 धावा मिळाल्या जातात. बघा जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न केला जातोय. चांगली फलंदाजी या ठिकाणी करताना महेश पानेरा फक्त चेंडूला दिशा दिली. गॅप मध्ये चेंडू टाकला. त्यांना माहिती आहे की या ठिकाणी आता जर आपण पाहिलं पहिलं षटक हे अतिशय चांगलं हाताळलं जात आहे आणि 2 षटकांचा हा मॅच आहे. त्यामुळे आपण पाहिला तर 4 चेंडूमध्ये 11 धावा एक चांगली धावसंख्या आहे. अतुल याच्यावरती मोठा प्रहार केला जात नाहीये. जसं म्हटलं जातं ना की जो काम सुई से होता है वो तलवार से नहीं होता. बघा प्रेक्षक त्या जांभळीच्या झाडाकडे सुद्धा बसलेले आहेत. सावलीचा आधार त्यांनी घेतलाय. हवेमध्ये चेंडू या ठिकाणी पश्चातापानं नक्कीच या ठिकाणी हात वर गेलेत. त्याला माहिती आहे की चूक झाली माझ्याकडनं. हेमंत काय हा चेंडू सोडणार नाहीये आणि महेश पानेरा याची खेळी समाप्त झाल्या. दरम्यान एक चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू, चांगलं शतरक्षण अक्रॉस लाईन खेळण्यासाठी भाग पाडलं कारण की डीप बॅकवर्ड पॉइंट घेतला होता. त्यानंतर आपण जर पाहिलं तर चेंडू हवेमध्ये गेला. चेंडूच्या खाली आला तो म्हणजे यष्टिरक्षक हेमंत गोडविंदा आणि सहज त्यानं हा झेल टिपलेला आहे. विजय माळी नवीन फलंदाजीसाठी आलाय. पहिल्या षटकाचे 5 चेंडू टाकून झालेत. 1 चेंडू शिल्लक. एक निसर्गरम्य असा हा ठिकाण आहे शेलार मैदान म्हटलं तर. अमितजी शेलार आणि संतोषजी शेलार यांनी उपलब्ध करून दिला आपल्याला. त्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. दरम्यान एकदा नक्कीच पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न घातक ठरू शकेल का? तर नाही असं उत्तर. तर प्रकाश माळिकवी काय खेळपट्टीवरती धाव फलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 13 या धाव संख्येवरती. धाव संख्या 13. एक षटक समाप्त झालं. याचा अर्थ आपण जर पाहिलं प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिला तर 26 पर्यंत जाता येऊ शकेल कारण की सिंगल डबल आणि याच पद्धतीने 13 धावा जरी आल्या येणाऱ्या षटकामध्ये तर 26 पर्यंत जाण्याची एक शक्यता वर्तवली जाऊ शकते. ज्याला आपण म्हणतो प्रोजेक्टेड स्कोर, अनुमानित स्कोर ज्याला म्हटलं जातं. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून चांगले दृश्य 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून दर्शवली जातात
एक कॅमेरा आपण स्क्वेअर लेग रिजन मध्ये बघतोय, दुसरा कॅमेरा आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच आपल्या यष्टी रक्षकाच्या मागे आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या साईडला. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो म्हणजेच राहुल अंधेर. शरीरापासून लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहू शकतो. व्हाईट बॉल या ठिकाणी भरपूर थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि राहुल याने परंपरेप्रमाणे आपण जर पाहिलं तर नक्कीच 22 चेंडूमध्ये 30 विकेट आतापर्यंत काढल्यात. सॉरी 22 विकेट काढल्यात 30 मॅच मध्ये. गेल्या मॅच मध्ये सुद्धा एक वाईट हाताळला होता. या मॅच मध्ये सुद्धा त्याने एक वाईट टाकलाय अगोदरच. रनअप मध्ये थोडासा बिघाड झाला राहुल अंधेर याच्या. प्रकाश स्ट्राइक वरती आहे. हवेमध्ये चेंडू पुन्हा एकदा हेमंत चेंडूच्या खाली आणि या ठिकाणी अजून एक फलंदाज बाद. प्रकाश बाद झाला. अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न आपण जर पाहिलं बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता राहुल याने. त्याचा फायदा झालेला आहे तो म्हणजेच त्याला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवला जाईल. संजय ठाकरे हा खेळाडू जातोय. बघा दोन्ही कॅमेरामध्ये कशा पद्धतीने चेंडूला टिपला गेलाय. संजय नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे 14. दुसऱ्या षटकाचे चेंडू टाकून झालेत फक्त 1. 5 चेंडूचा खेळ अजून सुद्धा शिल्लक राहुल याचा. तर मात्र आपण पाहू शकतो थोडासा साऊंड क्रिएट झाला होता. मात्र आपण जर पाहिलं तर बॅट अँड पॅडच्या मधनं चेंडू या ठिकाणी नक्कीच येताना दिसतोय. हेमंत याने इथे चेंडू सोडला होता मात्र एक डॉट. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान आता मात्र एका धावावरती समाधान मानलं गेलं. धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 15 या धावसंख्येवरती. धावसंख्या 15. अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक. ऑन साइडला हा सुद्धा एक मोठा फटका बघायला मिळतोय. या षटकाला निश्चित धावफलक मात्र पुढे सरकेल. बघा कशा पद्धतीने मोठा फटका या ठिकाणी खेळला जातोय. विजयांच्या बॅटमधनं लॉर्ड फुलटॉस पद्धतीचा चेंडूला सहज त्याने चेंडूला या ठिकाणी बघायला मिळत आहे खेळला जात आहे. धावफलक 21 या धावसंख्येवरती. यस 2 चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा. राहुल चांगली गोलंदाजी करत असताना मात्र त्याच्यावरती एक मोठा फटका आलाय. आता मात्र क्लीन बोल्ड अक्रॉसचा प्रयत्न होता आणि फुलटॉस डिलिव्हरी या ठिकाणी ऑप्स यष्टी वाकवली जाते आणि विजय माळी याला मात्र बाद केलं जात आहे.
दरम्यान राहुल याचा पुढचा चेंडू भावेश याच्यासाठी वाईट बॉल नक्कीच आपण पाहू शकतो. वाईटनं धावफलक थोडासा पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. आपण आमचे मान्यवर जे आहेत ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलं आहे आणि ते जर इतरत्र असतील तर त्यांना आम्ही स्टेजवरती येण्याची विनंती करतोय. आणि ग्रामस्थ जर या ठिकाणी आपण आला असाल तर आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहावं. क्या बात आहे राहुल. सुरेख चेंडू. षटकाची झाले समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22 धावा. भाटपाडा संघाचा संघनायक चला भाटपाडा संघाचा संघनायक या ठिकाणी विनंती असेल आपण चिठ्ठ्यांचा कौल करायचा आहे त्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर विनंती असेल ती म्हणजेच साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण चिठ्ठ्यांचा कौल करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं. चला नवीन पाडा या संघाचा संघनायक आलेला आहे. चला भाटपाडा संघ शेवटचा ऑफिशियल कॉल. चिठ्ठ्या उडवण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. खेळत असलेल्या एक संघाचा प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. सलामीची जोडी सुद्धा मैदानामध्ये पाठवून द्या. चला त्या दोन्ही संघांचा एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी यायचा आहे नाहीतर मग आम्ही कॅमेऱ्यावरती त्या चिठ्ठ्या दाखवू हरकत नाही. या दोन चिठ्ठ्या उचलले जातील त्यांचा मॅच लागेल. राहील तिला बाय असेल 2 चिठ्ठ्या उचला आणि त्या खोलून सुद्धा दाखवा. चिठ्ठ्या विजय संघ आणि साईनाथ स्पोर्ट्स नवीन पाडा या ठिकाणी अभिनंदन भाटपाडा संघ वेल्डन. चला आपण मॅच कडे जाणार आहोत लगेच. भाटपाडा संघाला बाय मिळालेले आहे. विजय संघ आणि नवीन पाडा या संघाला मॅच खेळावा लागेल. टार्गेट आहे 23चं. पहिल्या चेंडू ऑन साइडच्या दिशेने फक्त दिशा दिले चेंडूला. एक धाव नक्कीच पूर्ण होते. दुसरा धावेचा प्रयत्न मात्र इथे चेंडू सटकला. धावा मिळाल ते 4. बघा जसं तुमचं फलंदाजी जशी तुमची गोलंदाजी तशीच तुमची क्षेत्ररक्षण सुद्धा तरबेज असणं गरजेचं आहे आणि माहीर असणं गरजेचं आहे. थोडेसे तर
थोडासा जरी तुम्ही लेझीपणा जर दाखवला तर मात्र ही आळस तुम्हाला नक्कीच बुडवण्यासाठी नक्कीच काफी असतं असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. लेझी एलिगन्स हा कधी कधी बॅटिंगमध्ये असतो, मात्र बॉलिंगमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये तर लेगी एलिगन्स चालत नसतो. ऑन साईडला विशाल याच्या माध्यमातून खेळाय चेंडू. क्षेत्ररक्षक प्रकाश आहे, चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत एक धाव पूर्ण होते. धावफलक पुढे सरकतोय 5 या धावसंख्येवरती. 23चं टार्गेट आहे. 12 चेंडू आणि 23 धावांचं जे टार्गेट होतं त्याच्यातले 5 धावा या आलेल्या आहेत. चेंडू खर्च झाले ते आतापर्यंत 2, म्हणजेच 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये अजून सुद्धा 18 धावांची गरज. 10 चेंडू 18 धावा. सामना जास्त इझी नाहीये मी म्हणेन, मात्र हा चेंडू आपण जर पाहिला तर वाईड हाताला जातोय आणि वाईडने धावफलक मात्र पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 6 वरती. राहुल अंधेर बॅटिंग सज्ज झालेत पुन्हा एकदा. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, आता मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज त्रिफळा चीज झालाय. काय जबरदस्त चेंडू टाकला होता, सफल झाला होता फलंदाज, मात्र तिथून त्याला चकवलं गेलं आणि आपण पाहू शकतो राहुल अंधेर याला सहजतेने एक बाद करण्यामध्ये यश आलंय. एक चेंडू तो खेळलेला आहे आणि एकही धाव त्याने बनवलेली नाहीये. गोल्डन डक वरती तो नक्कीच बाद झालेला आहे. आणि फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नयन गरासिया, हे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना राहुल थोडासा जास्त सफल झाला. ऑप्शनच्या जवळजवळ बाहेरच निघाला होता, मात्र चेंडू जर आपण पाहिला तर मिडल आणि लेग स्टंप वरती पिच झाल्याच्या नंतर थोडासा बाहेर निघाला. लेग स्टंप या ठिकाणी चेंडून नक्कीच गिळंकृत केलेला दिसतोय. काय सुंदर गोलंदाज रुपेश सुमन यांची. चला घाई करा जरा, विनंती असेल, कारण की आज यानंतर अजून 2 मॅच, त्यानंतर अजून 2 मॅच, मला वाटतंय हे नक्कीच मॅचेस वाढलेल्या आहेत आजच्या दिवसातल्या, त्यामुळे तुम्हाला घाई करण्याची आम्ही विनंती करतो आयोजकांच्या माध्यमातून. बक्षीस समारंभ सुद्धा त्यासाठी सुद्धा वेळ हा जाणार आहे. आता मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू सटकलाय. चेंडू झाला फरार. धावा आला त्या 4. विजय माळी याच्या हातातला चेंडू फरार झाला. या चौकाराशी धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच. बघा कशा पद्धतीने खेळलाय. रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला दर्शवलं जात आहे, डिव्हिजन लाईव्हच्या माध्यमातून. इथे मात्र बघा सहजतेनं झेल टिपण्याचा प्रयत्न, मात्र एवढा कॉन्फिडंट नव्हता, आत्मविश्वास नव्हता आपल्या क्षेत्ररक्षणावरती. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. पुन्हा एकदा रुपेश ऑन साइडला सरळ सीमारेषेच्या नक्कीच बाहेर. काव कॉर्नर क्षेत्रातला क्षेत्ररक्षक असता तरी सुद्धा फरक पडला नसता. काव कॉर्नर क्लिअर केली गेली या षटकारानिशी. या षटकारानिशी मात्र धावफलक पुढे सरकतोय. बघा किती सुंदर फटका खेळलाय. आता हवेमध्ये चेंडू खाली प्रकाश आलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद. नयन प्रकाश माळी याने झेल टिपलाय. विजय माळी यांनी तो एक झेल सोडला होता, मात्र प्रकाश याने झेल सोडलेला आहे. नयन बाद झाला. 3 चेंडूमध्ये 10 धावा त्याने केल्या. आपल्या टीव्ही स्क्रीन वरती बघायला मिळतोय नयन गरासिया. 23चं टार्गेट आहे. धावसंख्या झाली ती 16. याचा अर्थ आपण जर पाहिला तर नक्कीच 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. नितीन घाटाळ बॉलिंग मार्क वरती. मी म्हणेन इथे एक चांगली लढत आपल्याला बघायला मिळू शकते. सुरुवातीचे 3 चेंडू आहेत, ते जर डॉट आले किंवा मग विकेट आला तर एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी बघायला मिळेल. या अशा टाईट मॅच अजून टाईट करायचे असतात. 16 जण असतं क्रिकेटमध्ये, कारण समोरच्या संघाला सहजासहजी विजय द्यायचा नसतो. हो, हा चेंडू आपण पाहू शकतो काय घडतंय.
तर वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून धावफलक आपण जर पाहिलं धावफलकावर धावा लागल्या तर त्या 17 आता 6 चेंडू 6 धावांची गरज. हे चेंडू जर टाकले तर नक्कीच सामना थोडासा लूज होऊन जाईल आपल्यापासून. 6 चेंडू 6 धावा डिफेंड करायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. आता मात्र चांगला फटका आहे चेंडू जातोय सीमारेषेच्या बाजूनं आणि चेंडू त्या ठिकाणी धावू नका तिकडनं आमचे व्हॉलंटियर सुद्धा दर्शवतात की चेंडू हा दगडाला लागून आतमध्ये आलाय त्यामुळं हा बाउंड्री आहे. चेंडू सीमारेषेला संपर्कित झालेला नाही कारण की आपण जर पाहिलं तर खेळाडूच्या पायाला चेंडू लागून आतमध्ये राहिलाय तर या 3 धावा असतील. शेवटच्या मॅचेस आपण पाहतोय अतितटीच्या क्षणी आयोजकांच्या माध्यमातून
नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं की नक्कीच एक चांगला प्रयत्न केला जातोय. बाउंड्री पंच जे आहेत थोडासा जवळ या. बाउंड्री पंचांना विनंती असेल बाउंड्री लाईनच्या लांब बसू नका. हा चेंडू मात्र आता थांबेल की सांगता येत नाही. हा चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. वाईट +4 आणि संघ या ठिकाणी आपण जर पाहिलं तर विजयी झालेला आहे. सेकंड करायचं, हात मिळवायचा आणि नंतरच मैदान सोडायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल मग कशा पद्धतीनं या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शेवटची बाउंड्री ही आपल्याला बघायला मिळाली. तर खूप खूप अभिनंदन. पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय तो म्हणजेच पोमन संघ. आणि लगेच आपण जाऊया मॅन ऑफ द मॅच कडे. चला जरा गाई करा मॅन ऑफ द मॅच. आणि टॉसला सुद्धा पाठवायचा आहे पोमन संघ.